नमस्कार, सत्यशोध न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मिरज तालुक्यातील नरवाड येथे मिरज तहसीलदार कार्यालयाअंतर्गत मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी लक्ष्मीनगर येथे विशेष कृती कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन गतिमान अभियान राबवण्यात आले। यामध्ये भटक्या व विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले। हे अभियान राबवण्यासाठी सरपंच मारुती जमादार व ग्राम महसूल अधिकारी किरण कावाळी यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी सरपंच मारुती जमादार यांनी भटक्या व विमुक्त जातीतील नागरिकांच्या दाखल्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी यावेळी विशद केला। तर सर्वप्रथम या नंदवेले समाजातील काही अटी त्यांनी थोडेसे हे करून सिद्ध करून जातीचा दाखल्याचं वाटप करण्याचा या ठिकाणी ठरवलेलं आहे। ते पुढे पडताळणी कशी होईल किंवा काय त्याचं होईल साहेब सांगतील आपल्याला। याशिवाय मिरजेचे निवासी नायब तहसीलदार आशिष सानप यांनी शासनाच्या या उपक्रमाची सखोल माहिती दिली। ज्यांच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे ते तुम्ही सर्व लोक आता आमच्या सरपंच साहेबांनी तुम्हाला सांगितलं की आपण दाखले वाटपाचा कार्यक्रम का करतोय किंवा काय, परंतु ह्याचा उद्देश काय ते थोडक्यात 2 मिनिटं म्हणजे हा कार्यक्रम घ्यायचा। आता हा सत्कार तुम्ही एवढा मोठा गदगदित करून टाकला म्हणजे एवढे बुके वगैरे, वस्तुतः आमचं हे कामच आहे। म्हणजे आम्हाला शासनानं हा अजेंडा दिलेला आहे की ज्या लोकांपर्यंत आपल्याला लाभ पोचलेला नाही शासनाच्या कोणत्याही योजनेचा, त्या शेवटच्या घटकापर्यंत घरापर्यंत जाऊन तुम्ही हा लाभ द्या। आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचे तलाठी भाऊसाहेब मागचे मला वाटते 10-15 दिवसापासून ते सांगतायत मला। यावेळी बेडग मंडल अधिकारी विक्रम कांबळे, आरग मंडल अधिकारी परशुराम ओमासे, बेडग ग्राम महसूल अधिकारी मनोहर माळी, म्हैसाळ ग्राम महसूल अधिकारी शिवाजी नरुटे, विजयनगर ग्राम महसूल अधिकारी सविता बेळकुडे, उपसरपंच कविता पाटील, ग्राम विकास अधिकारी उज्ज्वला आवळे, धनाजी पाटील, मारुती पाटील, नरेंद्र नागरवजे, संजय बंडकर, राहुल नागरवजे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश कुमार माळी यांनी केले, तर आभार पोलीस पाटील दीपक कांबळे यांनी मानले।